मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या नीताज डेली डिश मध्ये. मंडळी, आज मी तुम्हाला पास्ता सॉस कसा बनवायचा तो दाखवणार आहे. मल्टिपल वे मध्ये तो आपण यूज करू शकतो. मुलांच्या टिफिनसाठी अथवा घरामध्ये काही छोट्या मोठ्या पार्ट्या असतात, बर्थडे असतो अथवा दुसरं काही असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला हा सॉस नेहमी आपल्याला उपयोगी पडेल. तर असा हा सॉस आहे. तर तो कसा बनवायचा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी 4 टमाटर घेतलेले आहेत, पाहू शकता अगदी लाल असे. त्याला मी अशा चिरा पाडलेल्या आहेत. अशा चिरा पाडून ऑलरेडी या 3 टमाटरला मी आधी टाकल्या होत्या चिरा. इथे मी पाणी ठेवलं होतं बॉईल करण्यासाठी. तर इथे मी हे टमाटर त्याच्यामध्ये टाकत आहे. आपल्याला हे जास्त गाळ करायचे नाहीयेत, जास्त बॉईल करायचे नाहीयेत. अगदी 4 ते 5 मिनिटं फक्त हे थोडेसे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे, जेणेकरून याचे जे साल्ट आहेत ते आपल्याला व्यवस्थित काढता येतील आणि आपल्याला मिक्सरमध्ये याचं थोडा कोर्स असं मिश्रण तयार करायचं आहे. तर हे मी जास्त बॉईल करणार नाही, अगदी थोड्या वेळासाठी, म्हणजे जवळजवळ 2-3 मिनिटं फक्त हे बॉईल करायला आपण ठेवायचे आहे. तर हे बॉईल होतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. तर इथे पहा, मी हे सगळे हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहे, मिक्स हर्ब्स आहे आणि पास्ता ऑरिगॅनो आहे. हे सगळं मी एक चम्मच असे घेऊन मिक्स करून ठेवलेले आहे. इथे आपल्याला थोडासा सॉस लागणार आहे. हे प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला थोडंसं व्हिनेगर लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच याची पद्धत कशी आहे ती. तर इथे आपण टोमॅटो तो ऑलरेडी आपण बॉईल करायला ठेवलेलेच आहे. तर आपण आता थोडासा लसूण सोलून घेऊ तोपर्यंत, आणि नंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. टमाटर बॉईल झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. मी गॅस बंद केलेला आहे. आपल्याला जास्त बॉईल करायचे नाहीये, ते त्याचा लगदा नाही बनवायचा आपल्याला. तर आता आपण हे पाणी स्ट्रेन करून लगेचच गार पाण्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. ज्याचा कलर आणि याची जे साल आहेत ते पटापट निघतील. तर इथे मी गार पाणी घेतलं होतं फ्रीजचं, तर आपण हे लगेच आपण सोडून घेऊया. पाहू शकता मंडळी, आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळे टमाटर टाकायचे आहेत. आपण हे सगळे टोमॅटो आता याच्यामध्ये टाकलेले आहेत, पाहू शकता. आता आपल्याला हे कोर्स असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे, मधनं फिरवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला स्मॅश नाही करायचं आहे, फक्त थोडंसं असं बंद चालू करून मिक्सर आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे. तर मी आपला टोमॅटो मी असं कोर्स असं बारीक हे करून घेतलेला आहे, मिक्सर मधनं काढून घेतलेला आहे. तर चला आपण आता पुढची प्रोसेस करू. तर मी गॅस चालू केलेला आहे. पॅन मध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे याच्यात. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही नुसतं तेलामध्ये ऑलिव्ह ऑइल मध्येही करू शकता, अथवा नुसतं बटर मध्येही करू शकता, अथवा नुसतं तेलामध्येही करू शकता, तुमच्या मर्जीने. मी इथे थोडंसं तेल आणि थोडंसं बटर ठेवलेलं आहे, कारण थोडं क्रीमी टेक्स्चर येईल याच्यासाठी. तर आता आपलं बटर जळणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि बटर आपला मेल्ट झालं की आपल्याला लगेच पाहू शकता बारीक लसूण मी कापून ठेवला होता, अगदी बारीक, आणि थोडासा कांदा. तर आपल्याला आता हे टाकायचं आहे याच्यात. आपण बटर मेल्ट व्हायची वाट पाहतोय. आपला बटर मेल्ट झालेला आहे, तेलामध्ये व्यवस्थित तो एकजीव झालेला आहे. तर आता आपण लगेचच याच्यामध्ये हा लसूण टाकूया.
गेलेलं आहे, अगदी छान सुगंध सुटलेला आहे. तर आता आपण लगेच त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेऊया. आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती. कांदा होता होईल तेवढा तुम्ही बारीक कापून घ्या मंडळी. आणि लसूणही अगदी व्यवस्थित बारीक चिरलेला असावा, जेणेकरून आपण जेव्हा ब्रेडला किंवा याच्यामध्ये जेव्हा आपण टाकतो तर ते अगदी स्प्रेड झालं पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. हा सॉस तुम्हाला मल्टीप्ले वे मध्ये तुम्हाला उपयोगात आणता येईल. मुलांच्या टिफिनसाठी किंवा लहान मोठ्यांसाठी आपण उपयोगी करू शकतो. सँडविच बनवतानाही जर तुमच्याकडे चटणी नसेल, सँडविच बनवताना जर तुमच्याकडे चटणी नसेल, हिरवी चटणी अथवा लाल चटणी, तर हा सॉस तुम्ही घालून सँडविच बनवू शकता अगदी झटपट. तर इथे आपला कांदाही अगदी व्यवस्थित सोनेरी कलर मध्ये आलेला आहे. आपला कांदा व्यवस्थित सोनेरी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे टोमॅटोचं मिक्सचर याच्यामध्ये टाकायचं आहे. पाहू शकता ते आपलं टोमॅटो मी टाकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा मिक्स हर्ब्स जो आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स, हे मिश्रण मी तयार करून घेतलं होतं, हेही आपल्याला टाकायचं आहे. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी काळी मिरी टाकायची आहे आपल्याला. पाहू शकता मी अर्धा चम्मच टाकलेली आहे. बरोबर कलर साठी आपल्याला इथे काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे थोडीशी. त्याच्याने आपल्या सॉसला अगदी छान कलर येईल. मी 1 चम्मच टाकलेली आहे, माझा चम्मच छोटा आहे, तुम्ही पाहू शकता. असा आहे चम्मच छोटा. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे टाका. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मंडळी. थोडस आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकूया, कारण थोडा फ्लेवरसाठी. आणि आपल्याला आता विनेगरही टाकायचं आहे. ते विनेगरचा दाटपणा आणि याचा टोमॅटोचा खट्टा म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा आपल्याला थोडा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडा इथे सॉस टाकायला लागणार आहे. तर इथे मी सॉस टाकत आहे, पाहू शकतो. हे प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला थोडंसं विनेगर लागणार आहे इथे, जेणेकरून हे लवकर खराब होणार नाही. तर आपल्याला इथे थोडंसं आपल्याला विनेगर लागणार आहे. ते विनेगर हे पहा मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे. ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं हे चाखून पहा. थोडा मिठाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला थोडंसं इथे मीठ टाकायचं आहे. इथे मी मिठाही टाकत आहे थोडं. मला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटलं, कारण आपल्या सॉसमध्ये वगैरे आणि आपण बटरही टाकलं होतं, त्याच्यासाठी मी इथे मीठ टाकलं नव्हतं आधी. तर इथे मी आता मीठही टाकलेलं आहे. आपला सॉस पहा तुम्ही बनवून तयार आहे मंडळी. कलर पहा, टेक्स्चर पहा. हा सॉस तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 10-15 दिवसही प्रिझर्व करून ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला जास्त दिवस जर हा टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही डिफ्रॉजमध्ये हा ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून तो थॉ होण्यासाठी
बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवा आणि नंतर मग तुम्ही यूज करू शकता मंडळी. तर असा मल्टिपल वेमध्ये हा सॉस मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊ. मग आता कसा करायचा पास्त्यामध्ये तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी हा सॉस भरून ठेवत आहे. काचेची बरणी आहे ही. तर मी ही उघडीच ठेवणार आहे जोपर्यंत हे होत नाहीये, तोपर्यंत थंड होत नाहीये, रूम टेम्परेचरला होत नाहीये तोपर्यंत. पास्ता सॉस तयार आहे. पिझ्झा पास्ता सॉस पाहू शकता मी जारमध्ये घालून ठेवलेला आहे, हवाबंद जारमध्ये. आता हा मी थंड झाल्यावरती मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर चला मी त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा तो दाखवते. इथे मी त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर आणि तेल घेतलेलं आहे. पाहू शकता मला ऑलरेडी सॉसचं जरा थोडंसं हे आहे, तर तुम्ही माइंड करू नका, कारण ते घासायला तर मलाच लागणार आहे नंतर. डबल भांडी कशाला खराब करायची, त्याच्यासाठी मी हा सॉस पॅन घेतलेला आहे. तर इथे थोडासा हा लसूण, आपण पास्ता बनवूया ह्या सॉसमध्ये. तर इथे मी थोडासा लसूण टाकलेला आहे. पाहू शकता लसूण आपला व्यवस्थित आपल्याला घ्यायचा आहे. मी सॉसचा हा, त्याच्यामध्ये मी भाज्या वगैरे काही टाकलेल्या नाही आहेत. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही भाज्या टाकू शकता. इथे मी कांदाही टाकलेला आहे. कांदा आणि आपला लसूण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, तर रॉ स्मेल जाईपर्यंत. मी पास्ता आधीच बॉईल करून ठेवला होता, तुम्ही पाहू शकता. तुमच्या समोर जर बॉईल करायला आणि नंतर मग ते खूप मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यासाठी मी पहिल्यांदाच त्याची तयारी करून ठेवली होती. पास्ता मी बॉईल करून ठेवला होता. तर मी हा आता पास्ता याच्यामध्ये टाकत आहे. जस्ट आपल्याला एक सॉस द्यायचा आहे. पास्ता नाहीये, हा सुजी पास्ता आहे. मी तुम्हाला जास्त करून सांगेन, ज्या आपल्या मम्मी लोक आहेत त्यांना, की मैदा देऊ नका मुलांना, मुलांच्या आरोग्यासाठी चांगला नाही. हा सुजीचा पास्ता आहे. पाहू शकता. यामध्ये आपल्याला हा सॉस मी थोडासा काढून ठेवला होता वाटीमध्ये, हा टाकायचा आहे. ब्लॅक पेपर टाकायचं आहे. आता फक्त थोडंसं मीठ वरून आपल्याला भुरभुरवायचं आहे, थोडंसं किंचितचं असं, कारण आपल्या सॉसमध्येही मीठ आहे आणि आपण बटरचा उपयोग केला होता, त्याच्यासाठी आपल्याला जास्त मिठाचा उपयोग करायचा नाहीये. तर मंडळी आपला रेड सॉस पास्ता तयार आहे, पाहू शकता. आता यावरती तुम्ही चीज टाकू शकता, अथवा तुम्ही असाही खाऊ शकता. तुमच्या मुलांना जर चीज आवडत असेल तर चीजही घालून खाऊ शकता, किंवा असाही खाऊ शकता. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर मंडळी मी इथे थोडंसं चीज इथे ग्रेट करून टाकलेलं आहे, पाहू शकता. आपला रेड पास्ता बनवून तयार आहे. आणि इथे आपला पिझ्झा पास्ता सॉसही बनवून तयार आहे, पाहू शकता. आता थंड झाला की मी याला ढाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.